सुरुवातीला पटेल आणि तटकरेंना वाटलं डाव आपण खेळतोय, पण आता कळतंय की खरा डाव सुनेत्रा पवार खेळत होत्या. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षावर पकड निर्माण करायला जरा घाईच केली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली मोठी पोकळी आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे संधी शोधणाऱ्या या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून गेट आऊट करून सुनेत्रा पवार यांनी चांगलाच धक्का दिला. अजित पवारांसारखं आक्रमक राजकारण करत नसल्या तरी शांत डोक्याने आपणही करेक्ट कार्यक्रम करू शकतो हे सुनेत्रा पवारांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे याला आता तांत्रिक चूक असल्याचं सांगून सुनेत्रा पवारांनी सारवासारव केली असली तरी हे सर्व ठरवून केल्याचे आता सर्वांना कळून चुकले आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षातील आपली पकड घट्ट करण्यासाठी घरभेद्यांनाच आता माशीसारखं बाजूला काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पटेल आणि तटकरे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षात ते आपला स्वतंत्र गट चालवत असल्याची कुणकुण सुनेत्रा पवारांना लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पटेल आणि तटकरे यांचे आता हळूहळू पंख छाटायला सुरुवात झाल्याचे दिसून येते. जे अजित पवारांनी शरद पवारांसोबत केले तेच पटेल आणि तटकरे आता आपल्यासोबतही करू शकतात याची जाणीव कदाचित सुनेत्रा पवारांना असावी. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षाने आता उघडपणे डोकं वर काढलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात मोठं वादंग निर्माण झालं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना यादीत स्थान देण्यात न आल्याने पक्षातील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या यादीत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची नावे नसल्याचे समोर आले. याउलट पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणले गेले. अजित पवारांच्या निधनानंतर सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की पक्षावरील पकड घट्ट करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनीच पार्थ आणि जय पवारांना ही खेळी खेळण्यासाठी भाग पाडले. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांनी एक ट्विट करून ही तांत्रिक चूक असल्याचं सांगत सारवासारव केली.